नाशिक शहरामध्ये तब्बल 1270 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे। नाशिक महापालिकेने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्र उभारताना ही झाडं अडथळा ठरत असल्याचं प्रशासनाने म्हटलंय। दरम्यान तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नव्याने 17,000 वृक्षांची लागवड फाशीचा डोंगर परिसरामध्ये करण्यात आल्याचा दावा महापालिकेने। प्रत्यक्षात पालिकेने केलेला दावा पाहता पुढारी न्यूजनं थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं। सध्या आता ज्या ठिकाणी आहे तो फाशीचा डोंगर आहे। याच ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेलेली वृक्षतोड सध्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। तपोवनामध्ये असलेला जो जलशुद्धीकरण प्रकल्प आहे त्यासाठी 300 ते 400 झाडांची कत्तल करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बदल्यामध्ये वृक्ष लागवड नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आली। अक्षरशः खडकावर या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली। जवळपास 1 ते 1.5 फुटाचं 2 फुटाचं इतकंच अंतर या झाडांमध्ये आहे। काही झाडं ही विदेशी प्रजातीची आहेत, काही देशी प्रजातीची आहेत। नाशिकच्या तपोवनाचा वृक्षतोडीचा मुद्दा हा चर्चेत असताना पर्यावरणप्रेमी नाशिककर आणि अनेक राजकीय पक्ष हे त्यासाठी लढा उभारताय, जन आंदोलन उभारताय आणि कडाडून नाशिक महानगरपालिकेच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावावर विरोध दर्शवत आहे। आपण जर बघितलं तर हे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। जे झाड बघतोय आपण ते अर्ध वर आहे आणि अर्ध खाली आहे, म्हणजे पूर्णतः देखील ते या ठिकाणी नाहीयेत आणि पूर्ण वाळलेल्या अवस्थेमध्ये हे झाड बघायला मिळतंय। काय म्हणाल या सगळ्या परिस्थितीला? हे इतकं विदारक दृश्य आहे ना, ही म्हणजे आपण म्हणतो की निष्पाप जीवांची हत्या आहे। का हत्या म्हणतोय मी? तर आपण झाडं बघताय, लावले यांनी झाडं लावले, मोजमाप तर करायला काही दिसतंय आपल्याला की 1000 झाडं दिसतंय ही सगळी हे बघून तर 7301 झाड तर काही दिसत नाही आम्हाला। आता यांनी दुसरीकडे लावले असेल तर ते आयडिया नाही, कारण की हे पूर्ण स्पष्ट चित्र कधीच करत नाही उद्यान विभाग। आता याचा मोठा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे सगळ्या विषयावर। काय म्हणाले या सगळ्या परिस्थितीकडे बघून आणि कितीची ही टेंडर प्रक्रिया आहे, किती रक्कम आहे, किती झाड आहे, काय हे सगळं? या सगळी परिस्थिती बघता धुंद झाला दरबार हे एकच वाक्य वापरावं वाटतंय। कारण संत समाज शासन या सगळ्यांना मिळून कुंभमेळा व्हावा, सगळ्यांसाठी कुंभमेळा व्हावा, कुंभमेळ्याच्या निमित्तानं विकास व्हावा ही सगळ्या नाशिककरांची इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे। पण कुंभमेळ्याचा विकास होताना STP बनवण्यासाठी जी 450च्या आसपास झाडं तोडायची होती, त्या झाडांच्या मोबदल्यात तिथं 7301 झाडं लावायची होती। नुसतं लावायचीच नव्हती तर ती जगवायची होती। पण आता इथं बघतोय आपण, एक तर खडकाळ सगळं डोंगर आहे, 3 इंच 4 इंचाच्या वर इथं माती नाहीये। झाडं लावताना 2.5 बाय 1.5 फुटाचा कमीत कमी खड्डा लागतो। इथं जर बघितलं आपण खाली एक झाड नाही, कोणतं झाड आहे बघा, ही लाल माती सगळी वरती, हे सगळ्याच्या वरती दिसते। त्यामुळे खड्डे शास्त्रीय पद्धतीने नाहीये। दुसरं, जागा ही साईट सिलेक्शन हे व्यवस्थित नाहीये। तिसरं, या लावलेल्या झाडांना पाणीही दिलेलं नाहीये। या सगळ्या झाडांपैकी 10% झाडं जी निसर्गानं जगवली। एक विचार करा, यावर्षी पाऊसही जास्त आहे तरी ही झाडं जगली नाही, म्हणजे किती विदारक परिस्थितीनं लावली आणि यांना पूर्ण पाणी दिलं असतं तरी ही झाडं जगली नसती। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। नाशिकमधली ही सगळी विदारक परिस्थिती आपण पाहतोय। विदारक परिस्थिती पर्यावरण प्रेमींच्या नुसार ही झाडं तोडण्यात आली। 1270 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली अशी अधिकृत माहिती पालिकेने दिली। मात्र त्या बदल्यात लावलेली 17,000 झाडं आणि ती कशा प्रकारे लावलेत ती विदारक परिस्थिती पुढारी न्यूजनं प्रेक्षकांसमोर आणली।